नमस्कार. रेसिपी आणि बरंच काहीमध्ये आपलं स्वागत आहे. रेसिपी आणि बरंच काहीमध्ये मी आज घेऊन आली आहे गिलक्याची म्हणजेच घोसाळ्याची भजी. ती खूप सोपी आणि साध्या पद्धतीने आपण बनवत आहोत. त्यामध्ये लागणारी सामग्री ही खूप कमी आहे. तुम्ही झटपट ती तयार करू शकतात. ती बनवताना मी गिलक्याचे बारीक काप करून घेतलेत. तुम्ही त्याऐवजी चकत्या करून घेऊ शकता. त्यामध्ये मी थोडी हळद घातली आहे. थोडे आपण त्यात ओवा घालणार आहोत. त्याची चव खूप छान लागते भजीची, म्हणून त्यात थोडे आपण ओवा घालूया. ओवा घालून झाल्यानंतर आपण थोडे त्यात चवीनुसार नमक घालणार आहोत. मीठ घालताना हे लक्षात ठेवायचं की गिलक्यांची भजीमध्ये मीठ हे थोड्या प्रमाणातच टाकायचं आहे. जास्त त्याचं प्रमाण घ्यायचं नाही आहे, कारण भजी खूप खारट होते. त्यासाठी चवीनुसारच घ्यायचं. त्यात आपण बेसनपीठ घालून घेतलं आहे आणि बेसनपीठमध्ये आपण थोड्या प्रमाणात पाणी घालून ते बॅटर तयार करून घेऊया. ते खूप घट्ट आणि खूप पातळ नसावं. बॅटर तयार करून घेताना आपण त्यात थोडा सोडा घालणार आहे. ज्यांना सोडा नको असेल त्यांनी तो स्किप केला तरी चालेल. त्याऐवजी तुम्ही डायरेक्ट ही भजी तळू शकतात. नाहीतर त्यात थोडं गरम झालेलं तेल त्याची 2 स्पून टाकून ते बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचे आणि ते भजी तळून घ्यायची आहे. भजी खूप छान फुलते आणि खूप छान लागते. त्यात तुम्ही बारीक चिरून कोथिंबीर टाकू शकता. ज्यांना कोथिंबीर नाही आवडत त्यांनी ती स्किप करायची, पण ज्यांना कोथिंबीर आवडते त्यांनी त्यात कोथिंबीर चिरून टाकली. खूप छान चव येते कोथिंबीरची. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. तुम्हाला ही रेसिपी कशी आवडली? माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करा. आणि तसंच अशा नवनवीन आणि साध्या आणि सोप्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.